1257 केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील तेल भेसळ जो करणारा जो एक महेश तोवर म्हणून आहे, त्या महेश तोवरने पहिले टिपडामध्ये तेल आणून भेसळ करत होते, पण आता फॅक्टरी लावली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आना फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून ते टँकरने तेल भेसळ करून ते कोणता ज्याच्या तेल आणता काय आणता ते भेसळ करू नये, त्याच्यावर लेबल लावू नये। आमचा नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे। मी ज्या तालुक्यामध्ये राहतो, ज्या मतदारसंघामध्ये राहतो, तो 100% आदिवासी आहे आणि तो तेल भेसळ करू नये। आमच्या या तालुक्यामध्ये जो तेल विकतो त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे, काही लोकांना मोठे मोठे बिमाऱ्या झालेल्या आहे। मी वारंवार मागे सुद्धा तक्रार केली असताना 25 लाखाचा माल जप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापस करून दिला होता। माझे मंत्री महोदयांना हे विनंती आहे का जो तेल भेसळ करणारा हा वर्षानुवर्षापासून आमच्या भागात आहे, आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबडतोब चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का? दुसरा प्रश्न, ज्या त्या परिवारमध्ये मो फुले सुद्धा ते विकता आणि मो फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा व्यसन सुद्धा त्याने लावली आहे, ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। त्या परिवारमध्ये त्याला गुजरातमध्ये ओफीम विकताना गुजरात सरकारने त्याला पकडून त्याच्या परिवाराच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे। तर असे जर परिवार जे 2 नंबर करणारे परिवार, तेल भेसळ असेल, मोह फूल असेल, ओफीम विकणारे, या परिवारावर ताबडतोब चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का? माझा स्पेसिफिक प्रश्न। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे, कारण अच्छा सॉरी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न अगदी खरा। आमदार साहेबांनी साहेबांनी विचारलेला प्रश्न खरा आहे का? त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही? सॉरी बोललो। आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मे गोपाल प्रोव्हिजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकुव्याला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर किंवा तक्रारीच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात। प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघालं आहे। तर तशी 9/3/21ला एक तपासणी केली होती, 15/12/22ला केली होती आणि आता 10/3/25ला जे नमुने घेतले त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ त्या ठिकाणी आढळलेली आहे। सोयाबीन तेल महिका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो, शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो। त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले, सदर दोन्ही नमुने योग्य नसल्याचं, कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलंय आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर गुजरात राज्यात सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे। आपल्या इथं त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु सदरचा मालक हा जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जी काही लॅब आहे त्या लॅबमध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत आपण ते पाठवलेत, त्याच्या
आलेल्या निकालानंतर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल, परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी या ठिकाणी आश्वासन देतो, खात्रीनं सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.